होणं अपेक्षित आहे की जेणे बातमी नाशिकमधून। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेला आजही सुट्टी देण्यात आलेली आहे। भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या शिरलाय। काल या बिबटा इथं दिसल्यानं कालही या शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली होती। खबरदारीचा उपाय म्हणून भोसला मिलिटरी स्कूल शाळेला आजही सुट्टी देण्यात आलेली आहे। तर यापूर्वीच या परिसरामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं। गंगापूर रोडमधील महात्मानगर परिसरामध्ये या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं, ज्या बिबट्यानं धुमाकूळ घातलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक बिबट्या या भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये दिसून आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या शाळेला आजही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आता या बिबट्यांवरती कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात, वन विभागाला या बिबट्याला जेरबंद करण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात जितके सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, या सीसीटीव्हीच्या आधारे हा बिबट्या नेमका कुठल्या परिसरात आहे, कुठल्या भागात आहे याचा तपास सध्या घेतला जातोय। वन विभागाच्या टीमकडून भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तपासणी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये बिबट्या आढळून आला होता आणि त्यानंतर आज शाळेला सुट्टी आहे। अंकिता, मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा जो वावर आहे तो नागरी वस्तीकडे हे वाढलेलं आहे। काल सुद्धा नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये बिबट्या आढळून आल्याची काही पालकांनी माहिती दिली। त्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेत भोसला स्कूलला सुट्टी जाहीर केलेली होती आणि आज सुद्धा ही दहशत कायम आहे आणि आज सुद्धा सुट्टी हे जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। आज सुद्धा वन विभागाचे कर्मचारी या संपूर्ण भागामध्ये सर्च ऑपरेशन करतायत आणि त्याच पद्धतीने काल देवळाली आमच्या लहबीत गावामध्ये सुद्धा एक बिबट्या जो आहे तो आढळून आलेला आहे। काही स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याला कैद केलेला आहे। त्यामुळे नागरी वस्तीकडे जो बिबट्यांचा वावर वाढत चाललेला आहे ते रोखण्यासाठी वन विभाग आता काय काय पाऊल जे उचलते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।